महाविद्यालय तुळशीबाग नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे। मित्रांनो, आपण मौद्रिक अर्थशास्त्र बघतोय आणि त्यातील आतापर्यंत आपण 5 भाग पाहिले। मागच्या भागात आपण मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण याचा अभ्यास केला। आता या 6व्या भागात आपण सार्वजनिक वित्त आणि करारोपण याचा अभ्यास करणार आहोत। मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरणाद्वारे आपण बघितलं की देशाच्या सरकारला विविध प्रकारची कार्य आणि खर्च करण्यासाठी पैशाची गरज असते, उत्पन्नाची गरज असते आणि त्याची वित्तीय साधने कोणती कोणती आहेत याचाही आपण राजकोषीय धोरणात अभ्यास केलेला आहे। आणि त्यामुळे सार्वजनिक वित्त म्हणजे काय आणि करारोपण म्हणजे काय याचा अभ्यास आपण आता या भागामध्ये करणार आहोत। सार्वजनिक वित्त किंवा राजस्व याचा अर्थ आपण आता बघणार आहोत की सार्वजनिक सत्ता, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपले उत्पन्न कसे मिळवते आणि ते कसे खर्च करते यांचा अभ्यास करणारा विषय म्हणजे सार्वजनिक वित्त किंवा राजस्व होय। यात आधुनिक काळात सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज आणि राजकोषीय प्रशासन व धोरण या 4 महत्वपूर्ण राजकोषीय पद्धतींच्या समस्यांचा साकल्याने अभ्यास केला जातो, असे प्राध्यापक हेरॉल्ड ग्रूव्ज यांनी या ठिकाणी नमूद केलेले आहे। सार्वजनिक वित्ताची व्याप्ती यामध्ये आपल्याला बघता येईल की सार्वजनिक वित्तामध्ये उत्पन्नाची साधने जी आहेत सरकारची ती कर आकारणी आणि सार्वजनिक कर्ज अशी 2 प्रकारची आहेत। विविध प्रकारचे कर आकारून सरकारला उत्पन्न मिळत असतं। यामध्ये आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे कर आहेत हे मागील राजकोषीय धोरणामध्ये बघितलं। यामध्ये आयकर, महामंडळ कर आणि वेगवेगळ्या प्रकारचे वित्तीय आणि सेवा कर, विक्रीवरचे कर हे सगळे आपल्याला या उत्पन्नाच्या साधनांमध्ये लक्षात येतील। प्रत्यक्ष स्वरूपाचे आणि अप्रत्यक्ष स्वरूपाचे दोन्ही कर हे सरकारला उत्पन्नाची साधनं असतात। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे सार्वजनिक कर्ज आपण मागच्या भागांमध्ये बघितलंय, पैसा विपणीमध्ये पाहिलंय की सरकारच्या राजकोषीय धोरणामध्ये किंवा सरकारच्या कोषागार हुंड्या ह्या सरकारला ज्या वेळेला पैशाची गरज असते त्यावेळेला विक्रीला काढल्या जातात आणि त्याला सार्वजनिक कर्ज असं म्हटलं जातं। जनतेकडून ज्या वेळेला कर्ज घेतलं जातं किंवा विविध वित्तीय संस्थांकडून जेव्हा सरकार कर्ज घेते तेव्हा त्याला सार्वजनिक कर्ज असं म्हणतात। आणि त्यामुळे सार्वजनिक वित्तामध्ये उत्पन्नाचे स्रोत सरकारचे 2 प्रकारचे आहेत, एक कर आकारणी आणि दुसरं सार्वजनिक कर्ज। सार्वजनिक खर्च सरकारचा कोणता कोणता असतो ते आता बघूया आपण की पहिला खर्च त्यांना करावा लागतो सरकारला, केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनाही शांतता आणि संरक्षण देशाची यासाठी केला जातो। देशाच्या सीमेवरती जे जवान लढत असतात त्या जवानांना लागणारा पैसा हा सरकार देत असतं। युद्ध सामग्रीला लागणारा जो पैसा आहे हा सुद्धा सरकार खर्च करत असतं आणि त्यामुळे शांतता आणि संरक्षण यावरती खर्च करण्याची पहिली जबाबदारी ही प्रत्येक देशाच्या सरकारची असते। दुसरा महत्वाचा खर्च त्यांचा आहे अंतर्गत सुव्यवस्था आणि प्रशासन, पोलीस व्यवस्था, रस्ते वाहतुकीसाठी असणारी व्यवस्था या सगळ्यांवरती जो खर्च केला जातो हा सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याद्वारे केला जातो। उत्पादन आणि उत्पन्नात वाढ करण्यासाठी सुद्धा सरकारला खर्च करावा लागतो। काही उत्पादने अशी असतात की ज्यामध्ये नफा कमी आणि खर्च जास्त किंवा भांडवली व्यवस्था ही जास्त करावी लागते आणि भांडवल जास्त लागत असल्यामुळे अनेक उत्पादक हे कार्य करायला तयार नसतात आणि हे कार्य मग सार्वजनिक उत्पादनाद्वारे, सार्वजनिक उद्योगांद्वारे सरकारला करावं लागतं। त्याचबरोबर काही उद्योग असे असतात ज्यामध्ये युद्ध सामग्रीची निर्मिती करणे, दारुगोळा विकसित करणे किंवा निर्माण करणे हे सुद्धा सरकारला करावं लागतं। त्याचबरोबर कल्याणकारी राज्याची स्थापना करण्यासाठी विविध कल्याणकारी योजना निर्माण करण्याचं कार्य आणि त्यावरती खर्च करण्याचं कार्य हे सरकारला करावं लागतं। 5वा महत्वाचा खर्च आहे लोकशाही पद्धती राबविण्यासाठी। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की दर 5 वर्षांनी आपल्या देशामध्ये निवडणुका होतात आणि या निवडणुकांचा प्रत्येक स्तरावरचा खर्च हा प्रचंड असतो। हा खर्च सुद्धा आपल्याला लक्षात येईल की देशाचं सरकार करत असतं। आर्थिक नियोजन करणे हा सुद्धा खर्चाचा एक महत्वाचा भाग सरकारचा मानला जातो, कारण आर्थिक नियोजनामध्ये सरकारलाच पुढाकार घेऊन विविध योजनांची आखणी करावी लागते व त्याची अंमलबजावणी करावी लागते। औद्योगिक विकास करणे यासाठी सुद्धा सरकार खर्च करत असतं आणि औद्योगिक विकासासाठी लागणाऱ्या विविध संसाधनांची निर्मिती सुद्धा सरकारद्वारे केली जाते। रस्ते बांधणी करणे, वीज निर्मिती करणे, विजेचा पुरवठा करणे, उद्योगांसाठी लागणाऱ्या सगळ्या साधन सामग्रीची उपलब्धता करून देणे हे यावरती खर्च सरकारला करावा लागतो। त्याचबरोबर महत्तम सामाजिक लाभ साधणे हे सुद्धा सार्वजनिक खर्चाअंतर्गत येतं, कारण
समाजाचा लाभ साध्य करण्यासाठी आपल्याला विविध योजना सरकारने आखलेल्या लक्षात येतात। यामध्ये रोजगार हमी योजना आहे किंवा वृद्धांसाठी राबवण्यात आलेल्या योजना आहेत। आता आपण उज्ज्वला योजनेचाही यामध्ये आपण विचार करू शकतो। महात्मा गांधी रोजगार हमी योजना यामध्ये आपल्याला समाविष्ट झालेली लक्षात येते। म्हणजेच समाजाचा महत्तम लाभ होईल यासाठी ज्या ज्या योजना राबविल्या जातात त्याचा विचार हा या कल्याणकारी राज्यांमध्ये केला जातो आणि म्हणून तो सार्वजनिक खर्चामध्ये समाविष्ट होतो। अशा प्रकारे 8 प्रकारचे खर्च सरकारला करावे लागतात। उत्पन्नाची साधनं मात्र 2च आहेत, कर आकारणी आणि सार्वजनिक खर्च। त्यामुळे या सार्वजनिक वित्ताचं महत्व प्रत्येक देशामध्ये मोठ्या प्रमाणावर असतं। भारतामध्ये याचं महत्व काय आहे हे आपण बघूया की अनिवार्य खर्च करणे। काही खर्च हे अनिवार्यपणे सरकारला करावेच लागतात, जसं देशाचं संरक्षण करणे, पोलीस खातं निर्माण करणे, रस्ते वाहतुकीसाठी रस्ते पोलीस यंत्रणा निर्माण करणे, रेल्वे पोलीस यंत्रणा निर्माण करणे, हे सगळ्या अनिवार्य खर्चांमध्ये आपल्याला लक्षात येईल की सरकारला खर्च करावा लागतो। त्याचबरोबर यंत्रसामग्री निर्माण करणे, युद्ध सामग्री निर्माण करणे, दारुगोळा निर्माण करणे याच्यावरचा जो अनिवार्यपणे खर्च आहे हा सरकारनेच करायला पाहिजे, कारण तो खाजगी कंपन्यांनी केला तर त्याचे दुष्परिणाम देशाला भोगावे लागतील। आणि म्हणून अनिवार्यपणे खर्च करणे हे सरकारच्या वित्ताचं एक महत्वाचं कार्य मानलं जातं। कार्याचा वाढता व्याप हा प्रत्येक सरकारचा असतो। जसा जसा विकास होत जाईल तसं तसं सरकारची कार्यही वाढत जातात। तसंच नवीन नवीन राज्यांची निर्मिती झाल्यामुळेही सरकारची कार्याचा व्याप वाढत जातो आणि हा वाढता व्याप सांभाळणे हे सार्वजनिक वित्ताचं महत्वाचं कार्य मानलं जातं। जे खर्च खाजगीपणे पूर्ण होऊ शकत नाहीत अशा प्रकारचे खर्च करणे हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं कार्य आहे। काही उद्योग असे असतात की ज्यामध्ये नफ्याचं प्रमाण हे अत्यल्प असतं, कदाचित तोटाही होऊ शकतो, परंतु ते उद्योग निर्माण करणे देशाच्या विकासासाठी आणि समाजहितासाठी आवश्यक असतात आणि असे उद्योग निर्माण करण्याचं कार्य हे सरकारद्वारे केलं जातं। काही खर्च हे अनावश्यक खर्च असतात, परंतु रूढी, परंपरा, संस्कृतीचा सांभाळ करण्यासाठी आणि देशातील जनतेचं महत्तम हित साधण्यासाठी हे खर्च करावे लागतात आणि म्हणून हे अनावश्यक खर्च करणं हे सुद्धा सार्वजनिक वित्ताचं महत्वाचं कार्य मानलं जातं। महत्तम सामाजिक लाभासाठी खर्च करणे हे सार्वजनिक वित्ताचं एक महत्व मानलं गेलेलं आहे। ही सार्वजनिक वित्ताची काही तत्वे आहेत, ती तत्वे आपण आता बघणार आहोत। त्यातलं पहिलं तत्व आहे लाभ तत्व, की ज्या सार्वजनिक वित्ताद्वारे सरकारचं त्याचप्रमाणे समाजाचाही लाभ होणं हा महत्वाचा भाग मानला जातो आहे। नंतरचं तत्व आहे आधिक्याचं तत्व। ज्या ठिकाणी अधिक उत्पादन झालेलं आहे ते उत्पादन काढून दुसरीकडे पाठवणं आणि ज्या भागामध्ये त्याची कमतरता आहे तिथे पोहोचवणं हे आधिक्याचं तत्व या ठिकाणी सार्वजनिक वित्ताचं तत्व मानलं गेलं आहे। समान वितरणाचं तत्व, सर्वांना, सर्व राज्यांना, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना समानतेने उत्पन्नाचं वितरण करणे हे सार्वजनिक वित्ताचं तत्व आहे। आर्थिकतेचं तत्व, ज्यामध्ये आर्थिकता निर्माण होऊन देशाच्या विकासाला गती मिळेल अशा प्रकारचं तत्व सार्वजनिक वित्ताचं असलं पाहिजे। लवचिकतेचं तत्व, ज्यावेळेला कमी आणि जास्त करण्याची गरज येईल त्यावेळेला त्यामध्ये कमी जास्त प्रमाण आपल्याला करता आलं पाहिजे, यासाठी सुद्धा लवचिकतेचं तत्व मानलं गेलेलं आहे। समन्वयाचं तत्व, सगळ्या राज्यांमध्ये आणि सगळ्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये एक समन्वय निर्माण होणं हे या ठिकाणी महत्वाचं मानलं गेलं आहे। अनुमतीचं तत्व, ज्यावेळेला आपल्याला कर आकारणीद्वारे जनतेकडून कराच्याद्वारे उत्पन्न मिळवायचं आहे त्यावेळेला जनतेची अनुमती त्या कर देण्यामध्ये असली पाहिजे, म्हणून अनुमतीचं तत्व मानलं गेलेलं आहे। आणि उत्पादकतेचं तत्व, की जे जे कर आकारणी करू किंवा जे जे खर्च केल्या जातील सरकारद्वारे त्याच्यामध्ये एक उत्पादकता असली पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं सोयीचं तत्व, की कर देताना जनतेला तो कर हा सोयीचा वाटला पाहिजे। अशा प्रकारे सार्वजनिक वित्ताची तत्व ही मानल्या गेलेली आहेत। त्यामुळे सार्वजनिक उत्पन्नामध्ये किंवा सरकारच्या उत्पन्नामध्ये पहिला महत्वाचा कर आकारणी हा जो स्रोत आहे याचा अभ्यास करणं या ठिकाणी महत्वाचं आहे। आणि म्हणून करारोपण म्हणजे काय आणि करारोपणाचा अर्थ आणि व्याख्या आपण आता बघणार आहोत। मित्रांनो, देशामध्ये जेव्हा आपण एखाद्या राहतो आणि त्या देशाच्या साधन संपत्तीचा, नैसर्गिक साधन संपत्तीचा, मानवी साधन संपत्तीचा वापर करून जेव्हा आपण स्वतःसाठी उत्पन्न मिळवतो आणि आपलं जीवन व्यतीत करतो तेव्हा त्या देशाला त्या उत्पन्नातील काही भाग देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। चाणक्यांनी सुद्धा आपल्या अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक नागरिकांनी आपल्या उत्पन्नाचा 6वा भाग हा देशाला कराच्या रूपाने दिला पाहिजे।
आणि देशाच्या सरकारला या कराच्या रूपानेच महत्वाचं उत्पन्नाचा स्रोत प्राप्त होत असतो आणि म्हणून कर देणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य मानलं गेलं आहे. परंतु ज्यावेळेला नागरिक हे स्वखुशीने अशा प्रकारचा कर देत नाहीत त्यावेळेला त्यांच्यावरती जबरदस्तीने किंवा सक्तीने कर लावला जातो आणि म्हणून त्याला करारोपण असं म्हटलं जातं. प्राध्यापक सेलिगमन यांनी करारोपणाची व्याख्या केली आहे. यांच्या मते कोणत्याही विशिष्ट लाभाशी संबंध नसताना सामाजिक हितासाठी सरकारने केलेल्या खर्चाच्या पूर्ततेसाठी जनतेकडून सरकारला सक्तीने दिल्या गेलेल्या रकमेला कर असे म्हणतात. तर डॉक्टर डाल्टन यांनी या कराची व्याख्या अशी केली आहे की ज्यांचा सरकारी सेवेशी संबंध नाही आणि जे कायदेशीर गुन्ह्याबाबत दंड म्हणून घेतल्या जात नाहीत अशा सक्तीने जनतेवर लादलेल्या देयतेला कर असं म्हणतात. म्हणजे ही जनतेसाठी सरकारला द्यायची देयता आहे आणि ती सक्तीने सरकारने जनतेवर लादलेली आहे म्हणून त्याला करारोपण असं म्हटलं जातं. म्हणून यातूनच आपल्याला कराची वैशिष्ट्य लक्षात येतील. पहिलं वैशिष्ट्य आहे सरकारद्वारे कर आकारणी. प्रत्येक देशाच्या सरकारलाच फक्त जनतेवर कर आकारणी करण्याचा अधिकार असतो. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे सक्तीची देयता. जनता नाखुशीने नाईलाजाने हा कर देत असते. याला कायद्याची मान्यता आहे. सरकारने आकारला असल्यामुळे याला वैधता प्राप्त होते आणि कायदेशीर रीतीने कराची आकारणी सरकारद्वारे केली जाते. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार कर आकारणी केली जाते. ज्याची कर देण्याची क्षमता जास्त असेल त्याला कर हा जास्त प्रमाणात द्यावा लागतो. कराचं शोधन व्यक्ती आणि संस्था यांच्याद्वारे केलं जातं कारण प्रत्येक व्यक्तीवर आणि संस्थेवरच कर आकारला जातो. उत्पन्न प्राप्त करून जनकल्याणाचं साध्य करणं हे या कर आकारणीचं महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं कारण हे कराद्वारे प्राप्त झालेले उत्पन्न सामाजिक हितासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठीच सरकार वापरत असतं. या करारोपणाची काही तत्व आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला सार्वजनिक वित्ताची तत्वे आपण बघितली तशीच करारोपणाची तत्वे आहेत. काही तत्व ही ऍडम स्मिथ यांनी सांगितली आहेत तर काही इतर तत्व सरकारने मान्य केलेली आहेत. प्राध्यापक ऍडम स्मिथ यांनी करारोपणाची तत्व ही पुढील प्रमाणे सांगितली आहेत. त्यामध्ये न्यायाचं आणि समानतेचं तत्व असलं पाहिजे. न्यायोचित अशी कराची आकारणी जर केली तर जनतेला तो कर सक्तीचा न वाटता कर हा स्वखुशीने देण्यासाठीही जनता तयार होईल असं ऍडम स्मिथ यांना वाटतं. एक निश्चितता कर आकारणीमध्ये असली पाहिजे की कोणत्या व्यक्तीवरती किती प्रमाणात कर आकारणी केली जाईल याची जर जाणीव आणि याची जर माहिती केंद्र सरकारद्वारे जनतेद्वारे प्रसारित केली गेली, जनतेमध्ये प्रसारित केल्या गेली तर जनतेला एक निश्चितता प्राप्त होते आणि कोणत्या प्रकारचे कर आपल्याला द्यायचे आहेत हे त्यांना त्या ठिकाणी कळतं. तिसरं महत्वाचं तत्व आहे सोयीचं तत्व. जनता आपल्या सोयीने कर देऊ शकेल अशा प्रकारे तत्व या करारोपणाचं असलं पाहिजे आणि त्या सोयीच्या तत्वामध्ये जनतेची सोय पाहणं हे महत्वाचं मानलं गेलेलं आहे. चौथं आहे आर्थिकतेचं तत्व. ज्या ज्या वेळेला आर्थिकता निर्माण करण्यासाठी किंवा आर्थिक विकास करण्यासाठी आवश्यकता असेल त्यावेळेलाच कराची आकारणी झाली पाहिजे असं ऍडम स्मिथ यांचं म्हणणं आहे. इतर तत्व काही आहेत ती आपण बघूया. त्याच्यामधलं पहिलं आहे लवचिकतेचं तत्व. कर दरांमध्ये कराच्या आकारणीमध्ये कमी जास्तपणा करण्यासाठी किंवा जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात कर आकारणी करण्यासाठी लवचिकतेचं तत्वही या ठिकाणी मान्य केलं गेलेलं आहे. दुसरं तत्व आहे उत्पादकतेचं तत्व की कर आकारणीद्वारे ज्या ज्या प्रकारच्या उत्पादनांमध्ये आपल्याला ची गुंतवणूक करायची आहे त्या ठिकाणी उत्पादकता निर्माण होणे आणि उत्पादनात वाढ होणे या ठिकाणी मान्य केलं गेलेलं आहे. नंतर आहे सवलतीचं तत्व. करदात्यांना सवलत दिल्या गेली पाहिजे कर देण्यासाठी की त्यांना विशिष्ट मुदतीत कराची देयता पूर्ण करायची आहे. आणि विविधतेचं तत्व. एकाच प्रकारची कर आकारणी न करता विविध प्रकारचे जर कर आकारले गेले तर त्यामुळे जनतेला त्या करांपासून कोणत्या प्रकारची सक्ती झाली आहे असं वाटत नाही आणि म्हणून करारोपणाची ही 8 तत्वे मान्य करण्यात आलेली आहेत. आता आपण कर आकारणीच्या पद्धती बघणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा प्रमाणबद्ध कर पद्धती आहे. यामध्ये कराचा आधार, कराचा दर आणि कराची एकूण रक्कम अशा 3 विभागात आपण बघणार आहोत की जर 5 लाख रुपये उत्पन्न असेल आणि प्रमाणबद्ध कर पद्धतीनुसार जर कराचा दर हा 10% असेल तर 5 लाखावरती 50,000 रुपये कराची रक्कम होईल. 6 लाख जर उत्पन्न मिळवणारा व्यक्ती असेल त्याचा 10% प्रमाणे 60,000 कर होईल आणि 7 लाख जर उत्पन्न असेल तर 10% प्रमाणे 70,000 ही त्याची कराची रक्कम होईल. अशा प्रकारे
जसं जसं उत्पन्न वाढत जाईल तसं तसं कराच्या रकमेमध्ये वाढ होत जाईल, पण कर दर मात्र स्थिर राहील. आणि असे याला म्हणतात प्रमाणबद्ध कर पद्धती. या प्रमाणबद्ध कर पद्धतीचे काही फायदे आणि तोटे आहेत. त्यापैकी फायदे असे आहेत की ही पद्धती अत्यंत सरळ आहे. सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला इतके टक्के कर द्यायचा आहे, त्याच्यामुळे जेवढे उत्पन्न असेल त्याच्या त्या कराच्या निश्चित रकमेमध्ये त्यांना कर देता येतो. यामध्ये वस्तुनिष्ठता आहे, सगळ्यांना सारखाच कर या ठिकाणी लागला जातो. यामध्ये मापनाची सुलभता आहे, कारण जर उत्पन्नाच्या मध्ये वाढ झाली तर किती टक्क्यांनी आपला कर वाढणार आहे याची संपूर्ण माहिती ही करदात्याला असते. समानता हा यामधला महत्वाचा फायदा आहे की संपूर्ण देशात सगळ्यांना सारख्याच दराने कर हा आकारला जातो आणि त्यामुळे उत्पादनाला प्रोत्साहन प्राप्त होते. परंतु यामध्ये काही तोटेही आहेत. यामध्ये न्याय तत्वाचं पालन होत नाही. श्रीमंत गरीब या सगळ्यांनाच एकसारख्या दराने कर लावल्यामुळे कधी कधी गरिबांजवळचं उत्पन्न हे जास्त दरांनी काढल्यासारखं होतं आणि त्यामुळे न्याय तत्वाचं पालन यामध्ये होत नाही. उत्पादक तत्वाचा अभाव आहे, कारण उत्पादनाला प्रोत्साहन जरी मिळत असलं तरी यामध्ये उत्पादकता नाही असं अनेक अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. यामध्ये लवचिकता तत्वाचा अभाव आहे, कारण यामध्ये कराचे दर हे कमी जास्त केल्या जात नाही, एकसारखेच कर आकारले जातात. त्याच्यामुळे प्रमाणबद्ध कर पद्धती ही बरीचदा देशाला हानिकारक ठरते. दुसरी पद्धत आहे पुरोगामी कर पद्धती. यामध्ये जर 5 लाख उत्पन्न असेल आणि कराचा दर 5 लाखावरती 10% असेल तर 50,000 रुपये कराची आकारणी होईल. करदात्याचं उत्पन्न वाढलं आणि ते 6 लाख रुपये झालं तर कराचा दरही वाढेल आणि तो 20% होईल आणि कराची रक्कम ही 1,20,000 रुपये होईल. जर अजून उत्पन्न वाढून 7 लाख रुपये झालं तर कराचा दरही वाढेल, तो 30% होईल आणि कराची एकूण रक्कम ही 2,10,000 रुपये होईल. म्हणजे ज्या दराने जर तुमचं उत्पन्न वाढत जाईल त्या दरामध्ये कराचा दर जर वाढत गेला तर त्याला पुरोगामी कर पद्धती असं म्हणतात. म्हणजेच वाढत्या उत्पन्नावरती वाढत्या दराने कर हा करदात्याला द्यावा लागेल. याचे फायदे तोटे बघूया. यामध्ये करदेय क्षमतेनुसार कराची आकारणी होते. म्हणजे याचं उत्पन्न जास्त, त्याची करदेयता जास्त असते आणि त्याच्यामुळे करदेय क्षमता पण ही त्या ठिकाणी जास्त असते. त्यामुळे आर्थिक विषमता कमी होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मदत होते. ज्यांच्याजवळ जास्त उत्पन्न केलेलं आहे ते सरकारला उत्पन्नाचा जास्त वाटा देतात आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे ते कमी वाटा देतात. त्यामुळे आर्थिक समानता निर्माण होण्यासाठी या ठिकाणी सहाय्यक होतं. काटकसरीचं तत्व या ठिकाणी लागू होतं. लवचिकतेचंही तत्व यामध्ये आपल्याला लक्षात येईल की लागू झालेलं आहे, कारण कमी जास्त दर होत आहेत. आर्थिक स्थैर्याला सहाय्यक होतात, कारण जर एखाद्याजवळ जास्त संपत्ती जमा होत गेली तर आर्थिक स्थैर्य निर्माण होण्याची भीती निर्माण होते. न्यायपूर्ण तत्वाचं पालन केलं जातं. ज्याच्याजवळ जास्त उत्पन्न आहे तो जास्त कर देतो आणि त्याच्यामुळे त्यांना जनतेमध्ये एक न्यायपूर्ण वातावरण निर्माण होतं. ही एक आदर्श कर पद्धती मानली गेली आहे आणि बहुतांश देशांमध्ये या कर पद्धतीनेच कराची आकारणी केली जाते. यामध्ये साधनांचे योग्य वितरण होत असतं. परंतु याचे काही तोटे आहेत, ते म्हणजे उपयोगितांची तुलना अशक्य आहे. प्रत्येक व्यक्तीच्या त्यांच्या उपयोगितेनुसार त्या उत्पन्नाचं त्यांचं महत्व असतं आणि त्याच्यामुळे एखाद्याजवळ जास्त उत्पन्न जरी असेल तर त्याची उपयोगिता त्याच्यासाठी किती आहे याची तुलना करणं हे फार अशक्य अशी गोष्ट असते. याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो, कारण जर जास्त उत्पन्न मिळवलं तर मला जास्त कर द्यावा लागेल, म्हणून उत्पादन करण्याची किंवा जास्त काम करण्याची कार्यक्षमता या ठिकाणी कमी होते. हा एक अन्यायकारी कर आहे असं जनतेमध्ये मत निर्माण होतं आणि काळा पैसा निर्मितीला त्यामुळे चालना मिळते. या कराला कायमस्वरूपी अस्तित्व नाही, कारण पुरोगामी कर पद्धतीमध्ये तुम्हाला कराचे दर हे वारंवार बदलावे लागतात. तिसरी पद्धती पाहू आपण, प्रतिगामी कर पद्धती. यामध्ये ज्या प्रमाणात उत्पन्न वाढत जाईल त्या प्रमाणात कराचा दर हा कमी कमी होत जाईल. म्हणजे जास्त उत्पन्न मिळवणाऱ्याला कमी दराने कर द्यावा लागेल आणि कमी उत्पन्न असणाऱ्याला जास्त दराने कर द्यावा लागेल. याला प्रतिगामी कर पद्धती असं म्हणतात. म्हणजे जर 5 लाख उत्पन्न असेल तर 10% प्रमाणे 50,000 रुपये कर द्यावा लागेल. जर 6 लाख उत्पन्न झालं तर 60% प्रमाणे 56,000 कर द्यावा लागेल आणि जर 7 लाख उत्पन्न झालं तर 5% प्रमाणे 60,000 कर द्यावा लागेल. म्हणजे करांच्या रकमेमध्ये फारसा फरक हा आढळणार नाही. आणि ही पद्धती याचे फायदे आणि तोटे बघूया की यामध्ये मोठ्या प्रमाणात कर वसुली होते, कारण प्रत्येकाला उत्पन्नाच्या दरामध्ये जरी वाढ झाली असेल तरी कर दर हा कमी झाल्यामुळे ते आनंदाने कर द्यायला तयार होतात आणि कर मोठ्या प्रमाणावरती वसूल केला जातो. आणि त्यामुळे गुंतवणुकीतही मोठ्या प्रमाणावरती वाढ होते, कारण उर्वरित पैसा करामध्ये जाणारा जो पैसा अतिरिक्त पैसा होता तो वाचल्यामुळे जनता बरेचदा गुंतवणूक करते आणि गुंतवणुकीत वाढ होते आणि मग उत्पन्न मिळवण्याची इच्छा जनतेमध्ये निर्माण होते.
याचे तोटे म्हणजे गरिबांवरती हा कर मोठ्या प्रमाणात लागतो, कारण ज्याचं उत्पन्न कमी त्याला जास्त दराने कर द्यावा लागतो आणि म्हणून त्याला अन्यायकारी कर असं मानलं जातं आणि यामुळे आर्थिक विषमतेत वाढ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. अशा प्रकारे हे सगळे कराचे प्रकार, कर आकारण्याचे प्रकार आपण बघितले, कर आकारण्याच्या पद्धती बघितल्या. यामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असे दोन प्रकारचे कर आहेत. प्रत्यक्ष कर मध्ये आयकर, मालमत्ता कर ज्याला आपण संपत्ती कर म्हणतो, हे कर आणि देणी कर हा सरकारला मिळतो. त्याचप्रकारे अप्रत्यक्ष करामध्ये आता वस्तू आणि सेवा कर ज्याला आपण जीएसटी म्हणतो, याद्वारे सुद्धा सरकारला उत्पन्न मिळतं. मित्रांनो, तुम्हाला यामध्ये सार्वजनिक राजस्व म्हणजे सार्वजनिक वित्त किंवा राजस्व आणि करारोपण याची संपूर्ण माहिती मी या भागामध्ये दिलेली आहे. मौद्रिक धोरणाअंतर्गत येणाऱ्या या 6ही भागांमध्ये आपण ज्या सगळ्या घटकांचा अभ्यास केला त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या समानतेचा, आर्थिक विषमतेत कमी करण्याचा आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचा जो प्रयत्न सरकारद्वारे केला जातो याचाही अभ्यास आपण मोठ्या प्रमाणात केला आहे. आणि त्यामुळे आता मौद्रिक अर्थशास्त्र म्हणजे काय याबद्दलची विस्तृत माहिती आपल्याजवळ जमा झाली आहे असं मला वाटतं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो कृपया शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.